नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत आले. शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणी 2 वर्ष आणि 10,000 दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कायम आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाकडून सुद्धा कायम ठेवण्यात आली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश PM बदर यांनी ही शिक्षा सुनावली आहे. कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे. कोकाटेंचं मंत्रीपद सुद्धा धोक्यात आलं आहे. तर या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सत्र न्यायालयामध्ये आता न्यायालयानं नेमकं काय म्हटलेलं आहे लक्ष्मण, आणि पुढे काय होऊ शकतं? खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामधली ही आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे. कारण माणिकराव कोकाटे हे राज्याचे क्रीडा मंत्री आहे आणि त्यांच्याकडे महाराष्ट्रातलं क्रीडा खातं देखील आता आहे. यापूर्वी ते कृषी मंत्री या पदावर कार्यरत होते. मात्र आता माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. शासकीय कोट्यातील 10% जी सदनिका मिळत असते त्या 10% सदनिका घेत असताना माणिकराव कोकाटे यांनी काही कागदपत्रांमध्ये फेरफार केलेली होती. त्यांच्या जे दाखले त्यांनी जोडलेले होते, अल्पभूधारक असेल किंवा कमी उत्पन्न असलेले जे दाखले होते ते बनावट दाखले त्यांनी त्या ठिकाणी जोडलेले होते. आणि त्या आधारावरती त्यांनी शासनाच्या 10% कोट्यातील काही घरं जे आहे, सदनिका ज्या आहे त्या मिळालेल्या होत्या. नाशिकच्या कॉलेज रोड जो परिसर आहे हा शहरातील सर्वात महागडा परिसर म्हणून ओळखला जातो. आणि याच कॉलेज रोड परिसरामध्ये त्यांनी आलिशान अशा प्रकारच्या सदनिका ज्या आहे महाराष्ट्र सरकारच्या कोट्यामधल्या त्या ठिकाणी त्यांनी मिळवलेल्या होत्या. मात्र या सगळ्या विषयामध्ये काही तक्रारी ज्या आहेत त्या ठिकाणी झाल्या होत्या. या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर तत्कालीन जे तहसीलदार आणि महसूल विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये शासनाकडे एक अहवाल सादर केला होता. आणि त्या सगळ्या अनुषंगानं शासनानं देखील या सगळ्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अखेर माणिकराव कोकाटे यांना प्रथम वर्ग न्यायालयाने यापूर्वी शिक्षा जी सुनावलेली होती, प्रथम न्यायदंडाधिकारी जे आहेत त्यांना यापूर्वी जी शिक्षा सुनावलेली होती 2 वर्षाची, ती शिक्षा आता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने देखील कायम ठेवलेली आहे. आणि त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्या समोरच्या अडचणी ज्या आहे त्या अधिक वाढलेल्या आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने यापूर्वी जी त्यांना शिक्षा दिलेली होती 10,000 दंड आणि 2 वर्ष कारावासाची, ती शिक्षा या प्रकरणात देखील कायम ठेवण्यात आलेली आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायाधीश PM बदर यांनी ही शिक्षा सुनावलेली आहे. आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचं जे मंत्रीपद आहे ते या सगळ्या प्रकरणामध्ये धोक्यात येऊ शकतं. त्यांच्या मंत्रीपदावर जी टांगती तलवार यापूर्वी होती ती या सगळ्या प्रकरणामुळे कायम राहिलेली आहे. माणिकराव कोकाटे हे राज्याचे क्रीडा मंत्री आता आहे आणि अजित पवारांच्या मंत्रिमंडळातील प्रभावी मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र माणिकराव कोकाटे यांच्या 10% सदनिका, शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये त्यांना आता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने देखील न्यायदंडाधिकारी यांनी सुनावलेली शिक्षा कायम ठेवलेली आहे. आणि या सगळ्यामुळे माणिकराव कोकाटेंच्या अडचणीमध्ये प्रचंड वाढ जी आहे ती झालेली आहे. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे पुन्हा हायकोर्टामध्ये या सगळ्या संदर्भात न्याय मागता सुप्रीम कोर्टात जाता का हे बघणं महत्वाचं असणार आहे. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना मोठा दणका या निमित्ताने दिलेला आहे. बरोबर आहे लक्ष्मण. त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल. तर न्यायदंडाधिकाऱ्यांनी जी शिक्षा सुनावलेली होती ती जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवलेली आहे. मंत्री आहेत माणिकराव कोकाटे आणि त्याचबरोबर याआधी त्यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना अटक होणार का याकडे लक्ष होतं. मात्र आता सत्र न्यायालयानं सुद्धा ती शिक्षा कायम ठेवलेली आहे. त्यामुळे आता त्यांना अटक होते का आणि त्यांचं जे मंत्रीपद आहे ते धोक्यात आल्याची ही चर्चा आहे. त्यामुळे त्याविषयी काही निर्णय होतो का याकडे सुद्धा लक्ष असेल. माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादीचे नेते आहेत, मंत्री आहेत आणि काही दिवसांपूर्वी त्यांचं मंत्रीपद सुद्धा बदलण्यात आलं आहे. आधी ते कृषी मंत्री होते. मात्र त्यांचं एक प्रकरण समोर आलं होतं. विधिमंडळामध्ये रम्मी खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये जरी मानहानीचा दावा त्यांनी केला, सर्व आरोप फेटाळले असले तरी देखील त्यानंतर त्यांचं मंत्रीपद बदलण्यात आलं होतं. आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणी वाढताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळं सुनावलेली ही जी शिक्षा आहे, जी आधी दंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली होती, ती शिक्षा सत्र न्यायालयानं सुद्धा कायम ठेवलेली आहे. आणि त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे. तर माणिकराव कोकाटेंची यावर नेमकी प्रतिक्रिया काय असेल तेही बघावं लागणार आहे. आणि मुख्यतः ज्या पक्षामधून ते येतात त्या NCPची काय प्रतिक्रिया असेल, त्यांच्याकडून काही कारवाई केली जाणार का याकडे सुद्धा लक्ष असेल. तर जिल्हा सत्र न्यायालयानं हा निर्णय आता दिलेला आहे. त्यामुळं याला आव्हान देतात का माणिकराव कोकाटे
त्याकडे सुद्धा लक्ष असेल आणि आव्हान दिल्यानंतर पुढे नेमकं काय होणार तेही बघावं लागेल, कारण खालचे जे 2 न्यायालय आहेत त्या ठिकाणी त्यांची शिक्षा ही एका न्यायालयानं शिक्षा सुनावली होती आणि दुसऱ्या न्यायालयानं त्याच्या वरच्या न्यायालयानं ही शिक्षा कायम ठेवलेली आहे। त्यामुळे याही वरच्या न्यायालयामध्ये आता कोकाटे जातात का आणि तिकडे गेले तर मग नेमका काय निर्णय होतो आणि हा जो पिरियड असेल मग त्या काळातला, कारण शिक्षा तर त्यांना सुनावलेली आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे आता पुढच्या न्यायालयामध्ये जाईपर्यंत तिथं सुनावणी होईपर्यंतचा हा जो कालावधी आहे त्यामध्ये ते मंत्रिपदावर कायम राहतात का तेही बघावं लागणार आहे। कारण मंत्रिपदावर असलेली जी व्यक्ती आहे ज्यांना शिक्षा सुनावलेली आहे अशा व्यक्तीला मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही असं वारंवार विरोधकांकडून सांगितलं जात आहे। मात्र आता जेव्हा जिल्हा सत्र न्यायालयाने सुद्धा ही शिक्षा त्यांची कायम ठेवलेली आहे त्यामुळे पुढे नेमकं काय होणार, पार्टीकडून काय निर्णय घेतला जाणार ते बघावं लागेल। एकीकडे महापालिकांची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे तर दुसरीकडे सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये प्रथम वर्ग न्यायालयानं सुनावलेली जी शिक्षा होती ती सत्र न्यायालयानं सुद्धा कायम ठेवलेली आहे। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे आणि मंत्री माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय। जिल्हा सत्र न्यायालयाकडून शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। महापालिका निवडणुकांमध्ये शक्य असेल तिथं युती करा असं अमित शहांनी आपली भूमिका मांडल्याचं कळत आहे। सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता नेमकं काय ठरतं महायुतीमधील या सर्व पक्षांचं आणि मुख्यतः राष्ट्रवादीचं तेही बघावं लागेल, कारण काही ठिकाणी राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही, शिवसेना मात्र सोबत असेल अशी काहीशी भूमिका राज्यातल्या भाजपच्या नेत्यांनी मांडलेली होती आणि त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हे मोठे नेते यांनी थेट गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। राज्यातल्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली। यासोबतच अमित शहांनी जिथे शक्य असेल महापालिकेत तिथे युती करा असा सल्ला दिला असं देखील समजतंय। हे धोरणच आहे आमचं। आम्ही शक्यतोवर महायुतीच्या बाजूनेच आहोत। देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की आम्ही महायुतीच करणार आहोत, पण ज्या ठिकाणी अतिशय मग खूप ताणाताणी आहे, जमतच नाही आहे, तर मग अशा ठिकाणी मग आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करणार आहोत। मला वाटतं ही भूमिकासुद्धा वरच्यांचीच आहे, ही भूमिकासुद्धा वरच्यांची आहेच आणि म्हणून मला असं वाटतं की बहुतेक महायुतीच, पण शक्य नसेल तर काही प्रमाणामध्ये मैत्रीपूर्ण लढत।